sum of the first 6 terms of an AP is 42. म्हणजे सोल्युशन मध्ये आपण जर लेट A B the first term and D B common difference of an AP. एक सिक्वेन्स AP मध्ये ज्याची फर्स्ट टर्म A आणि कॉमन डिफरन्स D असेल तर सम ऑफ n टर्म्स Sn इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी इथे 42 कशाची सम दिलेली आहे तर n टर्मची नाही 6 टर्म्सची सम दिलेली आहे. देअरफॉर S6 इज इक्वल टू फॉर्म्युला n इज रिप्लेस बाय 6 म्हणजे 6/2 इन ब्रॅकेट ट्वाइस A प्लस n मीन्स 6 1 इंटू D. आणि मग याची व्हॅल्यू S6 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी 42 दिलेली आहे. म्हणजे हे 42 घेतल्यावर 2 3 6 आणि 3 इकडे डिवाइड करूया. म्हणजे देअरफॉर इथे ट्वाइस A आहे तसं प्लस 5D इज इक्वल टू 3 ने इकडे 42 ला डिवाइड केल्यानंतर 14 येईल. हे आलं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन मिळण्यासाठी लिनियर इक्वेशन मिळण्यासाठी आपल्याला त्यांनी पहिली कंडिशन दिलेली आहे की पहिल्या 6 टर्मची ॲडिशन AP मध्ये जो सिक्वेन्स आहे त्याच्या फर्स्ट 6 टर्मची सम काय येते तर 42 येते. आणि मग दुसरं एखादं इक्वेशन किती व्हेरिएबल आहेत A आणि D दुसरं एखादं इक्वेशन मिळालं की तुम्हाला ते सिम्प्लिफाय दोन्ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून तुम्हाला A आणि D ची व्हॅल्यू काढता येईल. आणि A आणि D ची व्हॅल्यू A ची फर्स्ट टर्म मिळाली कॅल्क्युलेट द फर्स्ट टर्म म्हणजे A ची व्हॅल्यू आणि 30n टर्म आपल्याला माहिती आहे an इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला कोणतीही टर्म काढता येईल 13वी पण टर्म काढता येईल. पण त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे A आणि D माहित पाहिजे. A आणि D कसा कॅल्क्युलेट करायचा तर ही राहिलेली व्हॅल्यू रेशो कोणाचा दिलेला आहे 10 टर्म टू 38 टर्म. an चा हा फॉर्म्युला माहित असेल nth टर्मचा फॉर्म्युला आहे तर 10 टर्मचा फॉर्म्युला काय येणार आहे A10 इज इक्वल टू A प्लस इथे 10-1 म्हणजे 9D डायरेक्ट चालेल. आणि 38 टर्म म्हणजे A13 इज इक्वल टू A प्लस 29D. हे दोन गोष्टी आपल्याला कळतात की 10वी टर्म अशी येणार आहे A प्लस 9D आणि 30वी टर्म येणार आहे A प्लस 29D. त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे रेशो 1:3 कुणाचा हिअर गिवन दॅट लिहिलं तर चालेल A10 इज टू A30. हा रेशो काय आहे 1:3. आणि मग हे सॉल्व करायचं आहे आपल्याला A10 अपॉन A30 इज इक्वल टू A म्हणजे टर्मसाठी वापरलेलं आहे 10वी टर्म आणि 30वी टर्म 10 टर्म अँड 38 टर्म इज इक्वल टू 1/3. आणि मग A10 चा फॉर्म्युला किंवा A10 ची व्हॅल्यू काय आलेली आहे A प्लस 9D डिवायडेड बाय A प्लस 29D इज इक्वल टू काय 1/3. आणि मग सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला AD च्या फॉर्ममध्ये सेकंड इक्वेशन येईल. हे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन सॉल्व करून तुम्हाला A आणि D ची व्हॅल्यू मिळेल. आणि ती व्हॅल्यू इथे टाका 38 टर्म काढता येईल. सॉल्व करतो इथे मी क्रॉस मल्टिप्लाय करतो 3 ने इकडे मल्टिप्लाय केलं देअरफॉर 3A प्लस 27D इज इक्वल टू 1 ला हा पार्ट डिवाइड आहे तो मल्टिप्लाय केला A प्लस 29D. आणि मग सगळ्या टर्म एका बाजूला घेऊया. या दोन्ही टर्म राईटला घेतो मी नको A ची टर्म पॉझिटिव्ह असू दे या दोन्ही टर्म लेफ्टला घेतो. म्हणजे आपल्याला मिळेल 3A - A डायरेक्ट लिहितो आता 2A प्लस 27D मायनस 29D म्हणजेच -2D
इज इक्वल टू काय 0. आणि मग बघा इथे 2a इज इक्वल टू 2d येणार आहे. 2a इज इक्वल टू 2d, देअरफॉर a इज इक्वल टू d. a ची व्हॅल्यू d मिळाली. ही आलेली व्हॅल्यू पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकूया. a ची व्हॅल्यू d, 2a प्लस 5d इज इक्वल टू 14. फर्स्ट इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू d पुट करायची आहे, म्हणजे 2d प्लस 5d इज इक्वल टू 14. पुटिंग a इज इक्वल टू d. a ची व्हॅल्यू d पुट केली ते, आणि मग 7d इज इक्वल टू 14 आणि d ची व्हॅल्यू 2 येईल. d ची म्हणजेच कशाची, a ची व्हॅल्यू. a आणि d दोन्ही काय आहेत, सेम आहेत. आणि मग ही व्हॅल्यू कुठे टाकूया, कोणती टर्म पाहिजे आहे, फर्स्ट टर्म पाहिजे आहे, म्हणजेच फर्स्ट टर्म आली आहे 2. आणि कोणती टर्म पाहिजे, 13 टर्म म्हणजे a13 इज इक्वल टू a प्लस 13 मायनस 1 म्हणजे 12d येणार आहे. आणि याच्यामध्ये मग a ची व्हॅल्यू 2 प्लस 12 इंटू 2, 12 टू 24 प्लस 2 म्हणजे 26 येईल. 13th टर्म. देअरफॉर फर्स्ट टर्म a1 इज इक्वल टू 2 अँड 13th टर्म इज इक्वल टू 26. आन्सर लिहून टाका. झालं असेल त्यांच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन देतो इकडे. Find the sum of all 3-digit natural numbers which are divisible by 7. सेम क्वेश्चन आपण सॉल्व केला होता PDF मधून. थोडंफार वेगळं असेल किंवा सेमच असेल. फाइंड द सम ऑफ ऑल 3 डिजिट all 3-digit natural numbers which are divisible by 7. ठीक आहे. असं काहीतरी क्वेश्चन आला की काही जणांचं डोकं चालत नाही किंवा बऱ्याच जणांचं काय वाटतं ते ह्याच्यामध्ये कुठले काय व्हॅल्यू दिली नाहीत, काय सांगितले नाही आहे, जास्त म्हणजे वर्ड प्रॉब्लेम आहे हा. आणि मग क्वेश्चन आल्यानंतर थोडासा त्रास झाल्यासारखं होतो. डोकं चालवायला चान्स आहे असे क्वेश्चन आले की. आणि एकदा कळाला पॅटर्न की अवघड पण नाही आहे. आणि आपण पाहिलेलं आहे, सेम क्वेश्चन पाहिलेलं आहे. फक्त पाहिलेलं आहे म्हणून मागे बघून सॉल्व करू नका, आता मनाने करा, येण्यासारखं आहे. डिव्हिजिबल बाय काहीतरी होतं ना रे, का 2 डिजिट होता, कोणता केलं होतं आपण? मला काय वाटतं असं सॉल्व केलं. हां, 100 to 200. त्याच्यामध्ये कमी होते, ह्याच्यामध्ये जास्त आहेत. आणि ते 100 to 200 म्हणजे ठीक आहे, चालेल. हां, लिमिट हां डिव्हिजिबल बाय 4 होता. असं काहीतरी वेगळं होतं पण सेमच होतं. करा सॉल्व पटकन. येते का बघा. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे कोणते नंबर, डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे 7चा पाढा. म्हणजेच काय, 7 प्लस 7 प्लस 14 कसं येणार, 7 ॲड केल्यावर प्लस 7 ॲड केल्यावर 21 येणार. किंवा सॉरी, हे काय सांगतो मी, ॲक्च्युली असं सांगायला पाहिजे,
7मध्ये +7 केले की 14 येणार, 14मध्ये +7 केले की 21 येणार, 21मध्ये +7 केले की 28 येणार, 28मध्ये +7 केले की पुढचा नंबर येणार. थोडक्यात टेबल म्हणजे डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे कंपल्सरी तो काय असतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असतो. एवढं समजलं पाहिजे. डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे काहीही सिक्वेन्स असू दे तो 7च्या डिफरन्सने असणार आहे. आणि मग 3 डिजिट नंबर कुठून कुठे स्टार्ट होतात हे माहिती आहे आपल्याला. बघा बरं कोणकोणते येतील. सिक्वेन्स लिहा अगोदर. सिक्वेन्स लिहिला की झालं. बऱ्यापैकी तुम्हाला पहिली टर्म मिळाली, शेवटची टर्म मिळाली आणि मग फॉर्म्युला वापरा. कुठून कुठे काय करायचं आहे ते आयडिया थोडीफार आली असेल तर विचार करा, नक्की सॉल्व करता येईल. थोडासा विचार केला तर सोल्युशनमध्ये पोचता येईल तुम्हाला, सोल्युशनपर्यंत. बघा, सम ऑफ ऑल 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 7. आपण एक काम करूया. पहिली गोष्ट 3 डिजिट नंबर कुठून स्टार्ट होतात तर 99च्या पुढे 100 पासून 3 डिजिट नंबर कुठपर्यंत असतात, 999. हे आले 3 डिजिट नंबर इथून इथपर्यंत, 100 पासून 199 पर्यंत. मग आता डिव्हिजिबल बाय 7 100 आहे का, नाही आहे. 101 आहे का, करा डिवाइड. नॅचरल नंबर्स, 3 डिजिट नॅचरल नंबर्स. मला पहिला 3 डिजिट नंबर सांगा, पुढचे मी सांगतो, आणि शेवटचा सांगा, आधीचे मी सांगतो. 105 आणि शेवटचा कोणता आहे, 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 7 आर. कोणता येणार, 105 पहिला आला म्हणजे पुढचा येणार 7च्या डिफरन्सने. 105 + 7 किती, 112 आणि 112 + 7 किती, 119. असे लास्टचा नंबर सांगा किती, 994. हा झाला लास्ट डिजिट. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. आपल्याला माहिती आहे ही फर्स्ट टर्म आहे A1 म्हणूया, ही सेकंड टर्म आहे A2, ही थर्ड टर्म आहे A3. म्हणजे ही चौथी टर्म आहे का, नाही आहे. तेच तर गंमत आहे. आपल्याला हे पाहिजे की ही कितवी टर्म आहे. एकदा किती टर्म आहे समजलं की आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे A = किती, 105. कॉमन डिफरन्स माहिती आहे 7. हे काय 7. आणि मग सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला वापरता येईल. SN किती टर्मची बेरीज आहे, सगळ्या टर्मची बेरीज करायची आहे. सम ऑफ n टर्मचा फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट twice a + n-1 × d. हा फॉर्म्युला वापरला तर याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 105 टाकणार, d ची व्हॅल्यू 7 टाकणार. प्रॉब्लेम इथे की किती टर्म आहेत, n ची व्हॅल्यू काय टाकायची. त्यासाठी आपल्याला काहीतरी खेळावं लागेल. काय करायचं सांगा. ही लास्ट टर्म आहे म्हणजेच काय, nth टर्म दिलेली आहे 994. nth टर्म काय आहे 994. आणि मग n टर्मचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, a + n-1 × d = 994. आणि मग आपल्याला a ची आणि d ची व्हॅल्यू इथे टाकून कशाची व्हॅल्यू मिळेल, n ची व्हॅल्यू. n ची व्हॅल्यू इथे टाकून कशाची व्हॅल्यू मिळेल, सम ऑफ n टर्म्स. म्हणजे आपल्याला इथे कळेल की या किती टर्म आहेत. 1 2 3 4 1000पर्यंत मोजत जायचं का, नाही. तर शेवटची टर्मसाठी n टर्मचा फॉर्म्युला वापरायचा आणि मग इथे किमती टाकूया. 105 + n-1 × d किती आहे 7 = 994. आणि मग 105 तिकडे घेऊया. इथे काय येणार 7n-7 = 994 - 105. आणि मग सबट्रॅक्शन किती येते सांगा. हा -7 इकडे ॲड होणार. 105 105 100 मायनस करूया. 894 मधून किती 889 मायनसचं +7 म्हणजे 7n = म्हणजे n =
यांची ॲडिशन किती, परत 7 ॲड करायचे आहेत, गोंधळच आहे. 96 896 बरोबर आहे का, आणि डिवाइड बाय 7, देअरफॉर n इज इक्वल टू 7 1 जा 7, 7 2 जा 14, राहिले 5. अरे डिवाइड होते का, हां 8 का, 128 बरोबर आहे यांची व्हॅल्यू. म्हणजे 105 पासून 7च्या पाड्यातले नंबर तुम्ही 7च्या टेबलमधले डिव्हिजिबल बाय 7 नंबर जर शोधत गेला तर असे किती नंबर्स आहेत, तर 128. ही कितवी टर्म आहे, 128वी टर्म आहे. म्हणून मग पुट n इज इक्वल टू 128, म्हणजे सम ऑफ 128 टर्म्स, म्हणजेच ऑल द 3 डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 7. 128 नंबर आहेत, त्यांची सगळ्यांची ॲडिशन हे सगळे एकाखाली एक लावून नाही करायचं, इथे डिवाइड करायचं, फॉर्म्युला वापरायचा. 128 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ 105 प्लस 128 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 7 बघा इज इक्वल टू 128 डिवाइड बाय 2 मला वाटतं 56 येत असेल. अरे 64 आणि यांचा गुणाकार अगोदर यांची सबट्रॅक्शन करून मल्टिप्लाय करावं लागेल. 210 आहे का, आणि प्लस 127 मल्टिप्लाय बाय 7 सांगा डायरेक्ट. 127 मल्टिप्लाय बाय 7, 127 मल्टिप्लाय बाय 7, 889 का, हे सारखं काय ते 889. हां ठीक आहे, ॲडिशन करा छानपैकी. 64नी मल्टिप्लाय पण करा, म्हणजे त्यांना ॲडिशन पाहिजे तो नंबर मिळेल 9. इथे 8 9 8 9 10 1099 बरोबर आहे. अजून एखादा नंबर असता तर 1100 झालं असतं, मल्टिप्लाय करणं सोपं झालं असतं. करा आता 64नी मल्टिप्लाय करा. सम ऑफ 128 टर्म्स म्हणजेच ऑल नॅचरल नंबरची सम विच आर डिव्हिजिबल बाय 7 किती येते, 70,000 येते का, 336 येते का बघा, बरोबर आहे. येस 128. नंबर्स मल्टिप्लिकेशन स्वतः करा, बघून लिहू नका. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. झालं का सगळ्यांचं, फाइंड द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. ठीक आहे, आता तुम्ही सॉल्व करणार आहे. फाइंड the sum of all numbers between 250 and 1000 which are exactly divisible by 3. Two 50 and 1000 which are exactly divisible by 3.
हाच कन्सेप्ट आहे, हेच मेथड आहे, वेगळं काय नाही आहे. शक्यतो सॉल्व करताना मी सॉल्व करतोय त्याच वेळेस करा. अगोदर केलं तरी चालेल, मागे राहू नका. स्टार्ट करा सोल्युशनला. पहिल्यांदा ऑल नॅचरल नंबर्स, ज्यांनी दिलेल्या रेंजमधले नंबर्सला जे डिव्हिजिबल बाय 3 आहेत, ज्यांना 3 भाग जातो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट 3ची बघा 8वीमध्ये, 6वीमध्ये, 7वीमध्ये कधी बघितली असेल तर परत बघा, नाहीतर मग डिवाइड करा. ऑल नॅचरल नंबर्स, ऑल natural numbers between 250 and 1000 which are exactly divisible by 3 are. काय सिक्वेन्स येईल? पहिला नंबर कोणता? 250, 252 पहिला नंबर, आणि पहिला जर नंबर बरोबर असेल तर पुढे 2, 5, 3 ॲड करत जा, 5 येणार, त्यानंतर 2, 5, 8 येणार. अशा पद्धतीनं 1000च्या अगोदरचा 999 चालेल, डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे चालेल. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे, म्हणजे ही nth टर्म असणार आहे. आणि या सगळ्यांची ॲडिशन पाहिजे आपल्याला. बघा सिक्वेन्स एकदा समजला की आता तुम्हाला इथे फर्स्ट टर्म a = 252 कळते, कॉमन डिफरन्स कळतोय, 3चा डिफरन्स आहे, आणि n ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर तुम्ही सम ऑफ n टर्म्सचा हा फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d हा वापरता येईल तुम्हाला. मग सम ऑफ n टर्म्स किती टर्म्स आहेत? तर त्यासाठी nth टर्म n टर्म 999 आहे, आणि n टर्मचा फॉर्म्युला आहे a प्लस n-1 इंटू d = 999. ह्याच्यामध्ये a आणि d चे व्हॅल्यू टाकूया. a म्हणजे फर्स्ट टर्म आहे 252 प्लस n-1 इंटू d ची व्हॅल्यू आहे 3 = 999. काही जणांना गडबड असते, 3 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून टाकतात आणि आन्सर चुकल्यावर मग अवघड होतं. तर असं कुठेही कशालाही कधीही डिवाइड करायचं नाही. अगोदर हे मल्टिप्लाय करायला लागेल. हा 252 इकडे मायनस करूया, 3 इकडे मल्टिप्लाय करूया, 3 आणि मायनस सिक्वेन्स लक्षात आला पाहिजे. आणि हे सगळं आपण जे करतोय बोर्डमास रूलनुसार करतोय. म्हणजे अगोदर काय करायचं, नंतर काय करायचं, कशालाही कधी डिवाइड मल्टिप्लाय करायचं नसतं, ॲडिशन सबट्रॅक्शन करायची नसते. मग आपण 3ने मल्टिप्लाय केलं -3 = 999 252 इकडे, 252 इकडे, आणि मग 3n = यांची सबट्रॅक्शन किती येते? 9 - 2 7, 9 - 5 4, 9 - 2 7, 747. चुकलं असेल तर सांगा, गंमत बघू नका. गंमत कशी होती सरांची हे बघत जाऊ नका, सांगत जा चुकलं असेल की लगेच. आणि मग 3 ॲड केल्यानंतर 7 + 3 10 येणार, म्हणजे 750 येणार. आणि याला 3ने डिवाइड होत नाही की रे, फ्रॅक्शनमध्ये n कसं येईल? का होत आहे? n = 3 दूनी 6, 3 5 15, 250. बापरे, 250 पासून 1000 पर्यंत 3ने डिवाइड होणारे किती टर्म्स आहेत, किती नंबर्स आहेत? 2 डिजिट नंबर. तर 250 नंबर्स आहेत. देअरफॉर n = 250. किंमत टाका, s of 250. 250 नॅचरल नंबरची ॲडिशन किती येणार? विच आर डिव्हिजिबल बाय 3. 250 डिवायडेड बाय 2
इन ब्रॅकेट 2 इंटू एची व्हॅल्यू आहे 252 प्लस एन म्हणजे 250 - 1 इंटू 3 डी. यांचा गुणाकार वजाबाकी केल्यावर ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा. बोर्डमास रूलची आठवण करून देतोय मुद्दामून, कारण सगळं येत असतं आणि हे अशा ठिकाणी नको त्या ठिकाणी चुकलेलं छान दिसत नाही. ते 125 मल्टिप्लाय बाय आणि मग 252चा ट्वाईस किती 2 2 जा 4 2 5 जा 10 504 प्लस 249 मल्टिप्लाय बाय 3 केलं का 747 बरोबर आहे का बघा 747 आणि यांचे ॲडिशन तेवढे करून सांगा 125 मल्टिप्लाय बाय 9 10 आणि 13 1 5 7 प्लस 5 12 बरोबर आहे का 1253 आणि मग गुणाकार सांगा. मी करत नाही, तुम्ही प्रॅक्टिस छान करा, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगी पडेल. 1 काय 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 परत सांग 1251 यांचे ॲडिशन का 1251 बरोबर. हे काय केलं 1251 हां 1251 मल्टिप्लाय बाय 125 15,000 काहीतरी येते का नाही 1 लाख येते 1,56,375 बरोबर आहे का बघा. आलेलं आहे का Find the sum of all odd integers between. नेक्स्ट क्वेश्चन देतोय फाइंड द सम ऑफ ऑल odd integers between 2 and 100. 2 and 100 बरोबर आहे का 2 and 100. Find the sum of all odd integers between 2 and 100 divisible by 3. हे आता सिक्वेन्स तुम्हाला घेता आला की बाकीच्या गोष्टी येतील. सिक्वेन्स कळतोय का बघा. बघा झालं सगळ्यांचं. ऑड इंटिजर्स कोणते विच आर डिव्हिजिबल बाय 3 तो सिक्वेन्स लिहा. बाकीचा आपोआप येईल. इथे लिहितो मी ऑल ऑड integers between
2 and 100 which are divisible by 3, तिन्ही डिवाइड होणारे ऑड इंटिजर्स चा सिक्वेन्स. पहिला नंबर कोणता येणार? शाबाश. सिक्वेन्स लिहा. हां बोला. 867. बरोबर. इफ द रेशो ऑफ, नेक्स्ट क्वेश्चन पण देतो मग मी. बेसिक लेवलचा शेवटचा क्वेश्चन हा. इफ द रेशो ऑफ द 11 टर्म ऑफ एन AP टू इट्स 18 टर्म इज. इफ द रेशो ऑफ 11th term of an AP to its 18th term is 2:3. Find the ratio of sum of first 5 terms to the sum of first 10 terms. Find the ratio of sum of first 5 terms to sum of first 10 terms. CBSE बोर्डला 2017ला विचारलेला प्रश्न आहे. सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स टू द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. ठीक आहे, बरोबर आहे. बघा हे झालं का. सिक्वेन्स AP मध्ये ऑड नॅचरल नंबर्स म्हणजे पहिला नंबर येणार 3, त्यानंतरचा 6 नाही येणार. डिव्हिजिबल बाय 3 असेल तरी ऑड नंबर पाहिजेत म्हणजे 9 येणार. पुढचा 12 नाही येणार, 15 येणार म्हणजे डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. पुढचा 15 + 3 18 नाही येणार, इवन नंबर आहे, ऑड पाहिजे म्हणजेच 21 येणार. सिक्वेन्स लक्षात येईल तुमच्या. आणि 100 जवळचा 100 पेक्षा लहान 99 हा ऑड नंबर आहे. थोडक्यात मग फर्स्ट टर्म आहे इथे 3, डिफरन्स मात्र 3 नाही आहे. आता डिव्हिजिबल बाय 3 असेल तरी ऑड आहे म्हणजे 3 to the 6 चा डिफरन्स आहे. बघा इथे 9 - 3 15 - 9 21 - 15 म्हणजे डिफरन्स 6 चा येतो. आणि मग आपल्याला शोधायचं की या टोटल टर्म्स किती आहेत. त्यासाठी आपण ही nth टर्म म्हणूया. म्हणजेच an = 99 असेल तर a + n - 1 × d = 99. n ची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती सम ऑफ n टर्म्समध्ये म्हणजेच n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a + n - 1 × d मध्ये टाकायची. आणि मग इथे a किती आहे 3 आहे प्लस n - 1 × d किती आहे 6 = 99. 6 ने नंतर मल्टिप्लाय करूया. 3 राईटला घेऊया. 6n - 6 = 99 - 3 म्हणजे 96 येईल. म्हणजे 6n = 96 + 6 म्हणजेच हे 2 स्टेपमध्ये करायची गरज नव्हती. इथे 3 - 6 म्हणजे -3 राईटला +3 झाले असते चाललं असतं. 96 102 येते का बघा. आणि मग 6n = n ची व्हॅल्यू येईल 17. 17 टर्म आहेत का. आणि मग n = 17 घेऊन 17 टर्मची सम किती येणार
डिव्हिजिबल बाय 3 चे नाही, ते मोठा नंबर होता ना, जास्त नंबर ते चालेल. मग इथे 17 बरोबर आहे ना, 17 बरोबर आहे. 17/2 इन ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू 3 प्लस 17 मायनस 1 इंटू D6 आहे. आणि मग इथे 3 टू ज 17/2 आहे तसे ठेवूया. 6 प्लस 16 मल्टिप्लाय बाय 6, 16 मल्टिप्लाय बाय 6 96 बरोबर आहे का बघा. आणि 96 प्लस 6 17/2 मल्टिप्लाय बाय 102 आणि मग 2 ने डिवाइड केलं तर 51 होईल. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 बरोबर. म्हणजे 17 मल्टिप्लाय बाय 51, 17 1 जा 17 आणि मग 17 5 जा किती, 85 बरोबर आहे का. आणि 85 प्लस 1 86, 867. सम ऑफ all odd integers in between 2 and 100 which are divisible by 3. Yes, 17 is equal to बरोबर आले का बघा. आणि मग शेवटचा क्वेश्चन या टाइप मधला, बेसिक मधला स्टार्ट करा, दिलेला आहे. किती आलं आन्सर लास्टचं, रेशो सांगा. ठीक आहे बरोबर. 6:, किती 6 ना, 6 बरोबर आहे. पण हे पुढचं 21 चुकीचं आहे. परत बघा रेशो चुकलाय का. हे झालं सगळ्यांचं. हां, CBSE बोर्डला 2016-17ला विचारलेला क्वेश्चन आहे. बोला. बघा स्टार्ट करूया आपण. पहिल्यांदा काय करूया, हे जे काही अरिथमेटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स आहे, एपीचा सिक्वेन्स आहे. क्वेश्चन काय बघा, इफ द रेशो ऑफ द 11th टर्म म्हणजे 11वी टर्म ऑफ एन एपी टू इट्स 18th टर्म 18वी टर्म इज 2:3. 2:3 हा रेशो कोणाचा आहे, 11व्या टर्मचा आणि 18व्या 11th टर्म आणि 18 टर्मचा रेशो त्यांनी 2:3 दिलाय. आणि विचारलाय पण रेशोच विचारलाय, सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स आणि सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. म्हणजे त्यांनी 11th टर्म आणि
18 टर्मचा रेशो दिला आहे 2:3 आणि सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स इज टू सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स विचारला आहे. हा क्वेश्चन कळाला का बघा. पहिल्यांदा काय करूया, हे सगळं आपल्याला येणार आहे ते एडीच्या फॉर्ममध्ये येणार आहे. ए आणि डी म्हणजे काय, तर लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी अ कॉमन डिफरन्स ऑफ एन AP. आपण ज्या अरिथमेटिक प्रोग्रेशन सिक्वेन्सबद्दल बोलतोय त्याची फर्स्ट टर्म ए मानली आणि कॉमन डिफरन्स डी मानला, तर एन टर्मचा फॉर्म्युला आहे आपला ए प्लस n-1 इंटू डी. म्हणजेच इथे 11वी टर्म 11th टर्म येणार ए प्लस 11-1 म्हणजे 10d आणि 18th टर्म येणार ए प्लस 18-1 मीन्स 17d आणि मग therefore A11 upon A18 is equal to A plus 10d upon A plus 17d चा रेशो त्यांनी 2/3 2:3 दिला आहे. किंवा इथे लिहा कुठेतरी इथे ठीक आहे असं लिहिता येईल ब्रॅकेटमध्ये सिन्स A11 as to A18 is equal to 2:3. हेच आहे, हे फक्त ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि मग हे सिम्प्लिफाय करूया. ए आणि डीचं काहीतरी रिलेशन मिळेल, दुसरं रिलेशन, त्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. अगोदर काय करूया, सॉल्व करूया, नंतर बघूया उपयोग काय करता येतं. 3 मल्टिप्लाय करूया इकडे वरती आणि या डिनॉमिनेटरने इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो याला. 3 मल्टिप्लाय केल्यानंतर 3a प्लस 30d इज इक्वल टू 2a प्लस 34d आणि मग एच्या टर्म एका बाजूला घेऊया, डीच्या टर्म एका बाजूला, म्हणजे 3a मायनस 2a ए इज इक्वल टू 34 मायनस 30d म्हणजेच 4d. एची व्हॅल्यू 4d मिळेल. ही व्हॅल्यू कुठेतरी पुट करता येईल आपल्याला. जे विचारलं आहे त्याच्याकडे येऊया आता. सम ऑफ एन टर्म्सचा फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. म्हणजे सम ऑफ 5 टर्म्स आणि सम ऑफ 10 टर्मचा फॉर्म्युला मिळेल याच्यावरून. सम ऑफ 5 टर्म्स बघा, सम ऑफ 5 टर्म्स आपण डायरेक्ट रेशो घेतो जो विचारला आहे त्यांनी तो, आणि त्याच्यामध्ये मग करूया कॅल्क्युलेशन. सम ऑफ 5 टर्म्स आपण सम ऑफ 10 टर्म्स, कारण मग ठीक आहे इथे सेपरेट फाइंड करूया आणि मग कॅल्क्युलेशन इकडे करूया. सम ऑफ 5 टर्म्स म्हणजे S5 5/2 इन ब्रॅकेट 2 इंटू एची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला 2a प्लस 5-1 म्हणजे 4d. हा झाला S5 आणि S10 येणार 10/2 इन ब्रॅकेट 2a प्लस 10-1 म्हणजे 9d आणि मग डिवाइड करूया. इथे जो रेशो विचारला आहे तो S5 अपॉन S10. ॲक्च्युली इथे डिवाइड होईल 2 5 10 म्हणजेच S5 काय आहे 5/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस 4d 2a प्लस 4d आणि डिवायडेड बाय इथे 5 राहिले 5 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस 9d ट्वाइस ए प्लस 9d. इथलं कॅल्क्युलेशन करताना काही जण जास्त हुशार होतात. इथे 5 कॅन्सल झाले, ठीक आहे प्रॉब्लेम नाही आहे, पण या दोघांची ॲडिशन आहे म्हणल्यानंतर हा 2a ह्या 2a कॅन्सल होणार नाही, हे काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. आणि मग इथे फक्त 1/2 राहील, वरती राहील न्युमिरेटरमध्ये 2a प्लस 4d. एक काम करूया, इथे डायरेक्ट एची आलेली इथली व्हॅल्यू टाकूया. एची व्हॅल्यू किती आहे 4d आहे, ती किंमत टाकूया म्हणजे सगळं डीच्या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करणं सोपं जाईल. एची व्हॅल्यू 4d टाकूया. 2 मल्टिप्लाय बाय ए किती आहे तर 4d प्लस 4d आहे तसे डिवायडेड बाय खाली सुद्धा 2 मल्टिप्लाय बाय 4d प्लस 9d डिनॉमिनेटरमध्ये 1/2 आहे तसे आणि मग इथे किती आलं
8D प्लस 4D. डायरेक्ट मी ॲडिशन करतो आता, जास्त जागा घालवत नाही. किंवा 4 to the 8D, 8D प्लस 4D म्हणजे 12D येणार, डिवायडेड बाय 4 to the 8D प्लस 9D. लाईक टर्म्स आहेत, डीच्या टर्म आहेत दोन्ही, म्हणजेच 17D येईल. डी कॅन्सल होईल, 2ने डिवाइड केल्यानंतर 6 येईल, म्हणजे 6/17. दॅट इज 6:17. का चुकलं होतं प्रीती? शबाश.